श्री स्वामी समर्थ. आमच्या नणंदबाई आल्या ना, ही रेसिपी आमच्या घरी बनते म्हणजे बनतेच. आणि जेव्हापासून घरी बनवून ही रेसिपी खातो ना, तेव्हापासून बाहेर जास्त मी काही ही गोष्ट खात नाही. काय ते तुम्हाला पुढे समजेलच. गरम पाण्यामध्ये सकाळी पांढरे हरभरे इथे मी भिजू घातले होते. आता तुमच्याकडे पांढरे नसतील, जे हरभरे आहेत ना ते तुम्ही भिजू घालू शकता. त्याच्यामध्ये बटाटे कट करून टाकलं, कुकरमध्ये घातलं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि थोडंसं तेल घालायचं, म्हणजे छान शिजलं जातं. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून कुकर लावून घेतलं. आई म्हणले की मी चिंचा फोडून देते, म्हणून आईंकडे ना चिंचा फोडायला दिल्या. इथे चहा केलेला होता, ताईंनी मला चहा दिला. आता मला जायचं होतं मार्केटमध्ये, आणि ताईंचं हे गोड पाणी खरंच खूप छान लागतं बरं का. त्यांचं बघूनच गोड पाणी बनवायला शिकले. इथे कुकर झालेलं होतं. आता पाण्यामध्ये ना गूळ मिक्स करून ना उकळून घ्यायचं, आणि दुसरीकडे ना मी कुकर लावलेलं होतं. चिंच आणि त्याच्यामध्ये खजूर टाकून ना 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि कोथिंबीर संपली होती म्हणून मार्केटमधून कोथिंबीर आणली. इथे ना ताई रगडा बनवत आहेत, आणि दुसरीकडे इथे कुकरही झालं होतं, 3 शिट्ट्या झाल्या होत्या. आता गोड पाणी जेव्हापासून घरी बनवायला शिकले ना ताईंकडून, तेव्हापासून ना बाहेरची खरंच पाणीपुरी खावीशी वाटत नाही. इथे गोड पाणी, तिखट पाणी बनवून झालं होतं, आणि कधी पाणीपुरी एकदाच खाईन असं झालं.